मित्रांनो, आपलं महाराष्ट्र ॲग्रीवरती स्वागत आहे. हे बघा, आपण मित्रांनो घेवडा मोसमीमध्ये पेरणी केलेली आहे आणि एक नंबर उगवण शक्ती झालेली आहे मित्रांनो. हे बघा, तुम्हाला उगवण शक्ती मित्रांनो एकही कुची तुटाळ नाही आणि उगवण शक्ती या बा इतकं चांगलं उगवण शक्ती होण्याचं कारण मित्रांनो, आपण आधी रान वलून नंतर पेरून डबल थोडं स्प्रिंकलरनं थोडं 2-2, 3-3 तासाचं पाणी दिलेलं आहे आपण स्प्रिंकलरनं. कारण जर मित्रांनो असं पाणी दिलं तरच चांगला उगवतो आपला घेवडा. नाहीतर जर आपण घेवडा पेरून आपण ह्या मोसमीमध्ये घेवडा पेरलेला आहे, जर आपण पाणी मोकळा असं पेरून जर दिलं तर काय होऊ शकतं, आपलं बी नासू शकतं, आपली उगवण शक्ती चांगली होऊ शकत नाही. त्यासाठी पेरून मोकळं पाणी देऊ नये, रान वलून त्याच्यावर घेवडा पेरायचा, तर अशी उगवण शक्ती होऊ शकते. आपला या मोसंबीच्या इथपर्यंत आपण पेरलेलं आहे. आणि नंतर काय करायचं, असं ह्या 2-2 पानावरती आल्याच्या नंतर ह्याला फवारणी करायची मित्रांनो. फवारणी केल्याच्या नंतर ह्याला आळी वगैरे काही आणि त्याच्यावरती किडे पाडणार नाहीत, नाही तर ते यावरती एक किडा पडतो, ते पान खातात, मग ते आपला घेवडा बाद होऊ शकतो. त्यासाठी एक बुरशीनाशक आणि एक आलिका नावाचं एक औषध भेटतं. ते आलिका नावाचं एक औषध आणि बुरशीनाशक हे 2 फवारायचे, म्हणजे आपला घेवडा चांगला होईल, असं कसला रोग होणार नाही, त्याला किडे आळी काय खाणार नाही, ती काळजी घ्यायची. आणि पेरणीचं तुम्हाला सांगितलं आहे त्या प्रकारे तुम्ही पेरणी करू शकता. आपला तुम्ही सगळा घेवडा बघितलेला आहे, तुम्हाला दाखवला आहे. नंतर दुसरा एक व्हिडिओ टाकणार आहे पूर्ण ह्या चॅनलवरती, शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याच्यावरती बघा आपला घेवड्याची उगवण शक्ती कशी पूर्ण. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.